नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला अकाउंटच्या काही सुरुवातीला अकाउंटचे इंडेक्स अभ्यासले. त्यानंतर फर्स्ट चॅप्टर आपण सुरू केला, त्याचं नाव होतं इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यामध्ये बुककीपिंगची डेफिनेशन, अकाउंटची डेफिनेशन आणि इम्पॉर्टन्स, फीचर्स हे मागील लेक्चरला अभ्यासलं. त्यानंतर सम इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आपण अभ्यासत आहोत की वेगवेगळ्या अकाउंटला उपयुक्त अशा काही टर्मिनॉलॉजीज आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण गुड्स, त्यानंतर कॅपिटल, ड्रॉइंग, ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट, त्यानंतर बिझनेस आणि ट्रेड बिझनेस अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न बिझनेस यामधला डिफरन्स अभ्यासला. आणि मागील लेक्चरला आपण या ठिकाणी गुडविल ही सुद्धा कन्सेप्ट अभ्यासली. आता आपल्याला अकाउंटन्सीमधल्या त्या बऱ्यापैकी टर्मिनॉलॉजीजमध्ये असेट्स अभ्यासल्या, लॅबिलिटीज अभ्यासल्या, त्यामध्ये डेटर्स, क्रेडिटर, मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर यांचा अभ्यास आपण सविस्तर केला. आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट अभ्यासायचे आहेत. कारण या इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजल्या तर खऱ्या अर्थानं अकाउंटन्सीमधला या ठिकाणी फर्स्ट चॅप्टरमधला जो महत्त्वाचा भाग आहे तो आपण अभ्यासला असं म्हणायला हरकत नाही. तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित व्हिडिओ पहा, ऐका आणि ज्या काय नोट्स आहेत त्यासुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. मी सुरुवातीला या ठिकाणी ज्या काय अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या सुरुवातीला वाचतो आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन देतो की जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. बघा, सुरुवातीला या ठिकाणी सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट आर ॲज फॉलोज. खालील प्रकारच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत की ज्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सीला लागू पडतात, त्याचा वापर आपल्या अकाउंटन्सीमध्ये होतो आणि त्यामुळं त्या कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, सुरुवातीला फर्स्ट कन्सेप्ट आहे बिझनेस एंटायटी, म्हणजे व्यक्तीचा बिझनेस आणि ती पर्सन जी काय ओनर आहे त्या कायद्यानुसार दोन सेपरेट व्यक्ती आहेत, लक्षात घ्या. बघा, दिस कन्सेप्ट एम्प्लाइज that a business unit is separate and disconnect from the owner or owners, that is the person who supply capital to it. Based on this concept, accounts are prepared from the point of view of the business and not फ्रॉम द ओनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे अकाउंटिंग दृष्ट्या जर आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचं असेल, एंट्रीज करायची असेल, तर व्यक्ती म्हणजे स्वतः मालक आणि त्याचा व्यवसाय या कायद्यानुसार दोन सेपरेट व्यक्ती आहे, तरच आपल्याला अकाउंटिंग एंट्री करता येईल. मालकाने व्यवसायात 10 लाख रुपये कॅपिटल आणलं तर व्यवसाय सांगतो मालकाचे 10 लाख रुपये आपल्याला देणं आहे, लक्षात घ्या. त्या 10 लाखातलं मालकाने समजा एक 3 लाख रुपयाचं ड्रॉइंग किंवा कॅश किंवा माल नेला तर व्यवसाय सांगणार आहे 10 लाख कॅपिटल होतं, त्यातलं 3 लाख रुपये मालकाने नेलेलं आहे ड्रॉइंग म्हणजे उचल, मग 7 लाख रुपये आपला व्यवसाय देणं लागतो. ह्याच्यासाठी सेपरेट पर्सन आहेत. बिझनेस आणि व्यक्ती या कायद्यानुसार दोन वेगळ्या व्यक्ती आहेत, तरच आपल्याला अकाउंटिंग एंट्री या ठिकाणी करता येते. त्यामुळे ही एक कन्सेप्ट, बिझनेस एंटायटी कन्सेप्ट ही खूप महत्त्वाची आहे. आता त्यानंतर दुसरी एक कन्सेप्ट आहे की ज्या तुम्हाला उपयुक्त आहे. बघा, मनी मेजरमेंट. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूचं मूल्य, किंमत असणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, तरच आपल्याला अकाउंटिंग एंट्री करता येईल. म्हणजे त्यामध्ये सुद्धा प्रत्येक वस्तूला किंमत देणं गरजेचं आहे, पैशात मापन होणं गरजेचं आहे, तरच आपल्याला ती अकाउंटिंग एंट्री आणि ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग करता येईल. बघा, दिस कन्सेप्ट
implies that only those transactions which can be expressed in terms of money are recorded in the books of account, since money service as the medium of exchange transaction expressed in money are recorded, and the ruling currency of a country is the measuring unit for accounting. Country इज द मेजरिंग युनिट फॉर अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंगमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला या ठिकाणी मनी मेजरमेंट कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे. त्याचं पैशात रूपांतर होणं आणि त्याचं रेकॉर्डिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर पैशात एक्सचेंज केलं नाही तर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या मनी मेजरमेंटमध्ये काय होणार आहे ते कळणार नाही. त्यामुळं एखादी वस्तू आपण मार्केटमध्ये खरेदी करून आणली, समजा 2 लाख रुपयाची गाडी खरेदी केली, तर त्या गाडी म्हणजे एंट्री करताना आपल्याला मोटार कार किंवा टू व्हीलर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, म्हणजे प्रत्येक वस्तूला किंमत पैशात त्याचं मापन होणं गरजेचं आहे. तरच आपल्याला त्याची अकाउंटिंग एंट्री करता येईल आणि त्याचं पोस्टिंग करता येईल. त्यामुळं प्रत्येकाचं मापन होणं गरजेचं आहे, तर ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करता येतो अकाउंटिंगदृष्ट्या. त्यानंतर पुढं आहे या ठिकाणी कॉस्ट कन्सेप्ट. बघा आता कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे प्रत्येकाला किंमत देणं. लक्षात घ्या. ॲन असेट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ बेसिस ऑफ द हिस्टॉरिकल कॉस्ट, दॅट इज द ॲक्विजिशन कॉस्ट. Cost of acquisition will be the base for all further accounting. It does not mean the asset will always be shown at cost. It is recorded at cost at the time of its purchase, but is systematically recorded in its books value by charging depreciation. That is, furniture is purchased for rupees 3 lakh and same cost has been recorded in the books of account. म्हणजे कॉस्ट कन्सेप्ट ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. लक्षात घ्या. प्रत्येक असेटला या ठिकाणी किंमत दिलेली असते, कॉस्ट असते, आणि ती कॉस्ट आपल्याला आपल्या बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करता येते. त्यामुळं कॉस्ट कन्सेप्ट ही महत्त्वाची आहे. कारण आपण फर्निचर 3 लाख रुपयाचं खरेदी केलं तर असेट साईडला फर्निचर रुपीज 3 लाख असे एंट्री करू शकतो. परंतु दरवेळी फर्निचरवरती डेप्रिशिएशन झीज होणार आहे, घसारा होणार आहे. त्यामुळं फर्निचरची किंमत कमी 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 होत जाणार आहे. कारण कोणतीही असेट वापरली तर तिची दरवर्षी झीज होते. त्यामुळं ती झीज आपण डेप्रिशिएशन अकाउंटने चार्ज करतो आणि ते डेप्रिशिएशन अकाउंटला पाठवत असतो. म्हणून फर्निचरवर डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं आणि त्यामुळं ती फर्निचरची किंमत आपल्याला कमी 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 होत जाते. अशा प्रकारे आपल्याला या कॉस्ट कन्सेप्टसुद्धा महत्त्वाचे आहे की जी अकाउंटिंगदृष्ट्या आपल्याला कॉस्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपल्याला विचारात घ्यायची आहे, चौथी, की कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. लक्षात घ्या. अकाउंटिंग पॉलिसी राबवत असताना ती सतत अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे 4 वर्ष अकाउंट केलं, 2-3 वर्ष बंद ठेवलं, परत केलं, तर मग आपल्याला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, असेट कोणत्या खरेदी केल्या, कोणत्या विकल्या, हे समजणार नाही. त्यामुळं कन्सिस्टन्सी म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये जसं सातत्य आहे, बिझनेसमध्ये जसं सातत्य आहे, तसंच आपल्या अकाउंटिंग रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा, अकाउंटिंग पॉलिसीजमध्ये सुद्धा सातत्य असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. बिझनेस स्टार्टपासून जे अकाउंटिंग आपल्याला ठेवावं लागणार आहे ते बिझनेस एंड झाल्यापर्यंत सगळं बुक्स ऑफ अकाउंटिंगला रेकॉर्डिंग करावं लागणार आहे. बघा, एनी पॉलिसी adopted for the accounting should be continuous or
consistency throughout a business, and it need not be changed generally unless and until circumstances demand. However, it does not stop any improvement of new techniques, but that should be disclosed with a note, that is, a company adopts fixed installment method for charging depreciation. म्हणजे जर आपण कन्सिस्टन्सी सातत्य ठेवलं तर बिझनेसमध्ये या ठिकाणी ज्या काय बदल होणार आहेत ते आपल्याला लक्षात होणार आहे. आपल्या बिझनेसमधलं इम्प्रूव्हमेंट, जे काय प्रगती आहे, टेक्निक्स आहेत ते लक्षात येणार आहेत. त्यामुळं अकाउंटिंगमध्ये सातत्य पाहिजे, बिझनेसमध्ये सातत्य पाहिजे, ट्रान्झॅक्शनमध्ये सातत्य पाहिजे, कंटिन्युअसपणा पाहिजे, तर आपल्याला कन्सिस्टन्सी कन्सेप्ट लक्षात येणार आहे. उदाहरणार्थ आपण फिक्स्ड ॲसेटवरती डेप्रिसिएशन चार्ज करत असताना फिक्स्ड मेथडनुसार जर डेप्रिसिएशन चार्ज केलं तर ते सातत्य पाहिजे, नाही तर परत रिड्युसिंग मेथड, परत फिक्स्ड मेथड हे लक्षात येणार नाही. त्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता पाचवी या ठिकाणी पुढची कन्सेप्ट आहे कन्झर्व्हॅटिझम. लक्षात घ्या. आता कन्झर्व्हॅटिझम म्हणजे while recording the business transaction we have to anticipate no profit but provided for all possible losses. It encourages the certain secret reserve by making exchange provision to prevent losses. The income statement may show lower income and the balance sheet overstate the liabilities and understate the assets. This policy of recording is asking the conservatism is important. While recording the business transaction, we to anticipate no profit but provide for all possible losses. म्हणजे या ठिकाणी कन्झर्व्हॅटिझममध्ये या ठिकाणी इन्करेजेस सर्टन सिक्रेट रिझर्व्स by making provision for prevent losses. The income statement may lower income and the balance sheets overstate the liability and understate the assets. This policy of recording is asking the conservatism. म्हणजे या कन्झर्व्हॅटिझममध्ये सांगायचं आहे, लक्षात घ्या, दरवेळी इन्कम होणार असं नाही, लॉसेससुद्धा होऊ शकतात की पॉसिबिलिटी आहे. त्यामुळं या ठिकाणी ॲसेट्स आणि लायबिलिटीज दोन्ही या ठिकाणी विचारात घेऊन त्याचं या ठिकाणी आपल्याला विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढं सहावी कन्सेप्ट आहे या ठिकाणी गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. लक्षात घ्या, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. इट इज द बेसिस ॲझम्पशन दॅट बिझनेस इज ए गोईंग कन्सर्न अँड will continue its operation for future. Going concern concept influence accounting practices in relation to valuation of assets and liabilities, depreciation of the fixed assets, treatment of outstanding and prepaid expenses, and accrued and unearned revenues. For example, assets are generally valued. म्हणजे गोईंग कन्सर्न कन्सेप्टमध्ये सतत या ठिकाणी असेट्स आपल्या बदलत असतात आणि त्याची व्हॅल्युएशन सतत इन्क्रीज डिक्रीज होत असते. त्यामुळं लायबिलिटीसुद्धा बदलत असतात. डेप्रिसिएशनमुळं असेटच्या ट्रीटमेंट या ठिकाणी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. काही आउटस्टँडिंग खर्च देणं बाकी आहेत, काही प्रीपेड आगाऊ एक्सपेंडिचर आपण केलेले असतात. त्यामुळं गोईंग कन्सर्न कन्सेप्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे की ज्याचा वापर आपल्याला अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये आपल्याला करता येतो.
त्यानंतर पुढं आहे या ठिकाणी रिअलायझेशन कन्सेप्ट. लक्षात घ्या, रिअलायझेशन. इन्कम इज रेकॉर्डेड ओनली वेन इट इज रिअलाइज. रिअलाइज म्हणजे विकणे. आपल्याला एखादी असेट विकल्यानंतर जो काही इन्कम होणार आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. दॅट इज आयदर इट इज रिसिव्ड ऑर अर्नड, मिळणार आहे किंवा मिळाला. रेव्हेन्यू आर रेकॉर्डेड ओनली व्हेन सेल आर अफेक्टेड ऑर द सर्व्हिसेस आर रेंडर्ड. Sale revenues are considered as recognized when sales are affected during the accounting period irrespective of the fact whether cash is received or not. A company, that is a company gets an order for sale of goods. म्हणजे या ठिकाणी अकाउंटिंग कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे की ज्या आपण असेट्स विकतो किंवा विकत नाही त्यामुळं आपल्याला या ठिकाणी अकाउंटिंगदृष्ट्या रिअलायझेशन पण गरजेचं आहे. त्यामुळं या असेट्स विकलेल्या आहेत किंवा नाहीत त्या गरजेच्या आहेत. त्यामुळं असेटची किंमत कमी होणे जास्त होणे ते पण महत्त्वाचं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी या ठिकाणी शेवटची कन्सेप्ट आहे ड्युएल ॲस्पेक्ट, की कोणत्याही अकाउंटचे दोन इफेक्ट करणं, म्हणजे एक डेबिट आणि दुसरा क्रेडिट. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑर इव्हेंट हॅज टू ॲस्पेक्ट्स, दॅट इज ड्युएल इफेक्ट. फॉर एक्झाम्पल, व्हेन आकाश started a business with cash ₹5 lakh, on one hand the business gets cash of ₹5 lakh and on the other hand a liability arises, that is the business has to pay Akash a sum of ₹5 lakh. This is the concept which recognized the fact that for every debit there is a corresponding and equal credit. म्हणजे प्रत्येक अकाउंटचे दोन इफेक्ट होत असतात, एक डेबिट आणि दुसरा क्रेडिट. त्यामुळं या अकाउंटिंगमध्ये जेवढं आपण डेबिट देणार आहोत तेवढंच क्रेडिट देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे या अकाउंटिंग कन्सेप्ट आपण अभ्यासलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारा, पण या अकाउंटिंग कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कारण प्रत्येक एंट्रीचे दोन इफेक्ट असतात. डेबिटला 5 लाख टाकले तर क्रेडिटला पण 5 लाख टाकणं गरजेचं आहे, तरच आपलं अकाउंट क्लोज होणार आहे. त्यामुळे दोन्हीकडे सेम अमाऊंट लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारा आणि राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्र.